हॅलो. अकोला लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातून अनुप संजय धोत्रे हे 40,626 मतांनी विजयी झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. कारण ह्या अनुप संजय धोत्रे यांना 4,57,030 मतं मिळाली. तर त्यांच्या जवळचे उमेदवार हरायवर अभय काशीनाथ पाटील यांना 4,16,404 ही मतं मिळाली. म्हणजे अनुप धोत्रे यांना 39% आणि अभय काशीनाथ पाटील यांना 35% अशी मतं मिळाली. आणि प्रकाश यशवंतराव आंबेडकर यांना 2,76,747 मतं मिळाली, साधारण 24%. आणि यामधून हे अनुप संजय धोत्रे हे 41,000 मतांनी निवडून आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आता या मतदारसंघामध्ये यापूर्वी त्यांचे वडील संजय धोत्रे हे 2004 ते 2019, 2004, 2009, 2014, 2019 हे खासदार होते. परंतु प्रकृतीच्या काही कारणामुळं त्यांनी यावेळेस आपल्या मुलाला खासदारकीची उमेदवारी दिली. या अनुप धोत्रे यांचा जन्म 24 मे 1984 साली झाला आणि ते बीकॉम हे सिम्बायोसिस कॉलेज पुणे येथून ते शिकलेले आहेत. त्यांचे वडील हे तर खासदार होतेच, पण आई भाजपच्या महिला आघाडीची पदाधिकारी होती आणि आजोबा शामराव धोत्रे हे आमदार होते. म्हणजे हे पारंपरिक असं मोठं राजकीय घराणं आहे. पत्नी समीक्षा ही गृहिणी असून मोठी मुलगी याशिका आणि 2 जुळे मुले रणविजय आणि राजनंदिनी हे त्यांची अपत्य आहेत. संजय धोत्रे वडील हे 4 वेळा लोकसभेचे खासदार होते, पण आता यावेळेस प्रकृत्या अस्वास्थ्यामुळं ते उभे राहिलेले नाहीत. त्यांचा अकोला इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मोठा उद्योग समूह आहे. त्यामध्ये अनुप इंजिनिअरिंग वर्क्स, सोशल इंजिनिअरिंग वर्क्स, सोनल इंजिनिअरिंग वर्क्स, नकुल इंडस्ट्रीज, स्प्रिंकलर सेट, HDP पाईप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, थर्मल पॉवर प्लॅन्टसाठी जॉब वर्क, फूड प्रोसेसिंग युनिट निर्माण, शहरी भूमी विकास, प्लॅस्टिकसाठी रिपोल, असे बरेचसे काही उद्योग समूहामार्फत केले जातात. त्याशिवाय शेती उद्योग यामध्ये त्यांना पूर्ण अनुभव आहे. तर यामध्ये यांचं जे खासदारकी या घराण्याची चालत आलेली आहे ती सर्वात महत्त्वाची. या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये अकोटचे प्रकाश भडसावळे हे आमदार, बाळापूरचे नितीन तेल हे आमदार, अकोला पूर्वचे रणधीर सावरकर हे आमदार, अकोला पश्चिमचे काही गोवर्धन शर्मा, आता ते निधन झालं, ते आमदार होते. मूर्तिजापूरचे हरीश पिपळे हे आमदार आणि रिसोडचे अमित जनक हे आमदार. तर या आमदारांनी देखील मतदारसंघामध्ये हे बीजेपीचे अनुप धोत्रे भाजपचे हे निवडून येण्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. या मतदारसंघामध्ये
52ला अकोला मतदारसंघामध्ये खासदार अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये मधून 2052ला गोपाळराव खेडकर हे निवडून गेले, 57ला लक्ष्मण भटकर हे निवडून गेले, 60ला TS पाटील हे खासदार म्हणून निवडून गेले, 62ला मोहम्मद मुईबुलहक हे निवडून गेले, 67-71ला KM असगर हुसेन हे खासदार म्हणून निवडून गेले, 72-77ला वसंतराव साठे हे खासदार म्हणून निवडून गेले, 80-84ला मधुसूदन वैराळे हे निवडून गेले, 89, 91, 96ला पांडुरंग फुंडकर हे निवडून गेले खासदार म्हणून, आणि 98, 99ला प्रकाश आंबेडकर हे खासदार म्हणून निवडून गेले. आणि त्यानंतर 2004, 2009, 2014 आणि 2019ला संजय धोत्रे हे खासदार म्हणून निवडून गेले. आता अनुप संजय धोत्रे त्यांचे चिरंजीव हे खासदारपदी निवडून गेलेले आहेत. आता या अकोला मतदारसंघामध्ये कोतेपूर्ण अभयारण्य, या अभयारण्यामध्ये दुर्लभ चौशिंगा हरणं आहेत. या अकोल्याला कॉटन सिटी असंही म्हणतात. तेल उत्पादने येथे विविध प्रकारचं होत असतं. येथे श्री राजराजेश्वर, कलंका देवी, सालासर मंदिर, वन्यजीन अकोला, वन्यजीवन प्राकृतिक सौंदर्य आणि पर्यटन स्थळ म्हणून या भागामध्ये विकास करण्यासाठी खूप महत्त्वाच्या बाबी उपलब्ध आहेत. तर या मतदारसंघाचा पूर्ण विकास जर करायचा असेल तर एक महत्त्वाची म्हणजे खेडोपाड्यामध्ये डांबरी रस्ते आणि किंवा सिमेंटचे रस्ते, ते 2 ट्रक एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जाऊ येऊ शकतील अशा इतक्या रुंदीचे मोठे रस्ते प्रत्येक खेडेपाडे, वाड्या वस्त्या अशांना जर जोडले तर शेतकऱ्यांचा दळणवळणाचा जो प्रश्न आहे तो सुटू शकतो. त्यानंतर प्रत्येक खेडेगावामध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून त्या मार्फत घरोघर नळाद्वारे पाणी पुरवणं हा एक महत्त्वाचा उद्योग आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा उद्योग शेतकरी लोकांचा. शेतकऱ्यांना बी बियाणं मोफत मिळालं पाहिजे, शेती अवजारे अर्ध्या किमतीत मिळाली पाहिजे, खतं ही सुद्धा अर्ध्या किमतीत मिळाली पाहिजे, आणि शेतमालाचे जे भाव आहे ते भाव निश्चित असे असले पाहिजे. म्हणजे शेतमालाचे जर भाव बांधून जर मिळाले शेतकऱ्यांना तर ते बऱ्याचशा दृष्टिकोनातून स्वतः सुखी होऊ शकतील आणि त्यांचं जीवनमान उंच होऊ शकेल. आता 5 वेळा या घराण्यामध्ये खासदारकी मिळाली आणि या अकोला मतदारसंघाचं नंदनवन करायचं असेल तर आता या अनुप धोत्रे यांनाही खूप बरेच प्रयत्न करावे लागतील. कारण प्रत्येक वेळेस नवीन नवीन योजना येत असतात. नवीन नवीन योजनेद्वारे ज्या पंतप्रधान सडक योजना, मुख्यमंत्री सडक योजना, त्याद्वारे रस्ते करता येतील, किंवा ज्या जलधारा योजना, किंवा एक पाणी पुरवठ्याची जी योजना आहे तुमची त्या महाराष्ट्र सरकारची ती एक योजना. तर या योजनेद्वारे विविध प्रकारचे कामं तुम्हाला करता येतील. म्हणजे ते 2 प्रश्न. त्यानंतर शेततळे किंवा फळबागा लागवडीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य, त्यानंतर नवीन कुठं धरणं बांधून सिंचनाचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी एक प्रयत्न केला गेला पाहिजे, तो एक महत्त्वाचा. त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत की संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याला आता 1,500 रुपये मिळतात. तर ते वाढवून, महागाई आता वाढली तर त्याला समजा ते 2, 2,500, 3,000पर्यंत करणे. आणि तसंच
एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक आपली उज्ज्वला गॅस योजना, त्याप्रमाणे दारिद्र्य खालील लोक की त्यांना जे आज 10 किलो 5 किलो धान्य मिळतंय रेशन कार्डावर किंवा मोफत, तर ते धान्याचा दुपटीने ते धान्य वाढवलं गेलं पाहिजे. म्हणजे या ज्या बाबी आहेत सर्वसामान्याच्या हिताच्या आणि सर्वसामान्याचे प्रश्न जे सुटू शकतात, तर या ज्या बाबी आहेत या बाबी पूर्ण करण्यासाठी एक कलेक्टर पातळीवर, तहसीलदार पातळीवर आणि एक गाव पातळीवर, तलाठी पातळीवर सर्वेक्षण केलं पाहिजे. प्रशासनाला तसे आदेश दिले पाहिजे आणि त्यामधून जी कागदपत्राची जी जास्त भेंडोळे लागतात, तर ते कमीत कमी कागदपत्रामध्ये हे काम होईल अशी एक व्यवस्था केली पाहिजे. नाही तर एक जंजाळ, एक उत्पन्नाचा दाखला काढायला 15 कागदपत्र, हे असं जो भाग आहे तो काढून टाकला पाहिजे. म्हणजे एक कागदपत्र उत्पन्न आहे म्हटल्यानंतर साधारण एक सरपंचाचा दाखला असलो तो गावामध्ये सांगू शकतो की बाबा हा माणूस काय कामधंदा उद्योगधंदा करत नाही, समजा रोजगार मिळाला त्याला तर एका दिवशी कामाला जातो, 4 दिवस काम मिळतं, 2 दिवस मिळत नाहीत. तर हा प्रश्न देखील सोडवण्यासाठी जे कागदपत्राचे जे भेंडोळे लागतात ती कमी करण्यासाठी तो आवाज उठवला पाहिजे. मध्यंतरी अफिडेट करण्यासाठी वकिलाला 50 100 200 500 असे 1000 रुपये द्यावे लागत होते. पण आता नरेंद्र मोदींनी एक वेगळा भाग काढला की तुम्ही स्वतःच त्यावर सही करून अफिडेविट करू शकता. स्वतःच निवेदन एका कागदावर लिहा आणि त्यावर सही करा आणि मी जाहीर करतो की ही लिहिलेली माहिती सत्य व व्यवस्थित आहे. तर अशा पद्धतीचे जे कायदे आहेत ते बदलण्यासाठी संसदेमध्ये जर आवाज उठवला, सर्वसामान्य लोकांना जे रेशन कार्ड मिळण्यासाठी किंवा उत्पन्नाचे दाखले मिळण्यासाठी ज्या अनावश्यक बाबी ह्या अधिकाऱ्यांनी निर्माण करून ठेवलाय की त्या काढून टाकल्या पाहिजेत. इतके काय रेशन कार्ड मिळवण्यासाठी त्याला माहिती आहे तो माणूस रहिवासी तिथं असला पाहिजे, त्याच्याकडे काय उद्योगधंदा किती आहे तेवढे 2च गोष्टी असल्या तर समजलं. त्यानंतर काय बाकीच्या गोष्टी, त्याचा 50 वर्षापूर्वीचा इतिहास काय, त्याला दुसरे उत्पन्नाचे दाखले मिळवण्यासाठी विविध प्रकारचे एकंदरीत हे काय आणि हा जो प्रकार आहे तो करण्यासाठी निश्चितच एक मोठा आवाज या देशामध्ये लोकसभेमध्ये उठवला गेला पाहिजे. कारण कायदे रद्द झालेले आहेत जुने, बरेचसे कायदे मोदी साहेबांनी रद्द केले, पण काही कायदे अजूनही काही करत नाहीत. आता त्याच्यामध्ये मग मध्यंतरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील म्हटल्या होत्या की असा काही एक कायदा आहे की काही लोकांना, जे आदिवासी लोक आहेत त्यांच्या अकोला गरीब काही लोक आहेत त्यांच्यावर एखाद्याने जर गुन्हा दाखल केला किंवा त्याच्यावर आरोप जर केला आणि त्याला जर समजा याच्यामध्ये टाकलं, पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि कस्टडीमध्ये टाकलं, तर त्याला जामीन मिळणं देखील एक आवश्यक गोष्ट नाही. तर त्याला जामीन मग एक 7-12चा उतारा, बिचाऱ्याला खाण्यापिण्याची लाच, त्याच्याकडे 7-12चा कसा, नाहीतर मग 15 आण्याचा जात मुचलका द्या, त्याच्याकडे रुपया नाही तो कसा देईल. मग या संदर्भामध्ये वैयक्तिक जात मुचलक्यावर किंवा फक्त एक व्यक्तिगत प्रतिज्ञापत्रकावर गुन्ह्यानुसार, म्हणजे गंभीर गुन्हा नसेल, एक सर्वसामान्य मारामारी किंवा शिवीगाळीचे गुन्हे असतील, तर अशा लोकांना लगेच सोडून देऊन जेल निष्कारण भरवण्याचे जे काम आहेत ते केले गेले नाही पाहिजे. आणि त्या संदर्भात या खासदारांनी तिथे आवाज उठवणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. असे अनेक खूप प्रश्न आहेत. त्यानंतर आता गडकरी साहेबांनी एक दुसरे एक उद्योग केलाय की सर्वसामान्य जे हे चालवतात, आपले वाहन शिकवण्याचे उद्योग जे चालवतात किंवा असे 4-चाकी दुचाकी प्रशिक्षण देतात त्यांना, तर ह्या केंद्रांना हे असे काही जे वाहन चालकांना जे शिक्षण देतात, तर यांच्या संदर्भामध्ये खाजगीकरण करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे गडकरी साहेबांचा, तो चुकीचा आहे. कारण त्यामधून वशिलेबाजीने कुणीही
लायसन मिळू शकेल आणि अपघातामध्ये खूपच वाढ होऊ शकेल. तेव्हा लायसन शेतकऱ्यांना आपल्या लोकांना मिळणं हे जास्तीत जास्त कठोर असं केलं गेलं पाहिजे. त्यानंतर एक साधारण 25 वर्षानंतरच लायसन दिलं पाहिजे, 18 वर्षानंतर दिलं नाही पाहिजे. त्यानंतर एक बाल बाल एक 16 वर्षाचा तो एक कायदा केला गेला पाहिजे की युवक कितीला 16 वर्षानंतर युवक म्हटला पाहिजे, 16 वर्षाच्या आतमध्ये बाल असतो. कारण 12वी त्याची झाली, 12वीनं 4-5 वर्ष शाळेत जातो, म्हणजे तो 16 वर्षामध्ये तो एक आता पूर्वीच्या काळी 20 वर्षामध्ये बालक असायचे, कारण त्यांना शिक्षणच तसं नसायचं. पण आता तसा कायदा केला गेला पाहिजे. आणि खासदारांनी हे सगळे प्रश्न विविध प्रश्न सोडवण्यासाठी, म्हणजे ते राजकीय असो, शैक्षणिक असो किंवा रोजगार लोकांना जे उपलब्ध करण्याचे जे प्रश्न असेल ते त्यावर अभ्यास करून लोकसभेमध्ये ते प्रश्न मांडले गेले पाहिजेत. निवड खासदार निवडून येतात आणि आपल्या इस्टेटीत जमा करतात, असा एक सर्वसामान्य भाग आहे. किंवा पक्ष सोडून या पक्षात जातात, त्या पक्षातून या पक्षात जातात आणि पदं मिळवतात आणि आपापलंच बघतात. असं जर असेल तर या देशाचं वाटोळं व्हायला फार वेळ लागणार नाही. कारण चांगले निष्कलंक जर लोक आले तर हातावर शीर घेऊन, ज्यावेळेस भगतसिंह राजगुरू यांनी जसं स्वातंत्र्य मिळवलं तसं स्वातंत्र्य जर नाही मिळालं तर हा देश एक उद्योग लोकांच्या ताब्यात सुद्धा जायला काय हरकत नाही. देशावर एवढ्या पद्धतीचं कर्ज केलं गेलं, या नरेंद्र मोदीच्या काळामध्ये खूप कर्ज करण्यात आलं. तर या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे करण्यासाठी खासदारांनी तेथे आवाज उठवला पाहिजे. आणि विविध प्रकारे आपण एकाच प्रश्नावर नाही, संसद रत्ने म्हणजे 4 भाषणं केली म्हणजे काही संसद रत्ने होत नाही आणि बाकीचे काही मुख्यच खासदार आहेत अशातला प्रश्न राहत नाही. तर तेव्हा तोही प्रश्न एक महत्वाचा आहे आणि तो केला गेला पाहिजे. तर या संदर्भात वैयक्तिक लाभाच्या योजना, त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी प्रश्न, जलसिंचन योजना, रस्ते, अशा विविध प्रकारच्या की ज्यामुळे सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावू शकेल अशा योजना करण्यासाठी खासदार आमदारांना आणि प्रशासनाला हाताशी धरून आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा कायापालट बदलवू शकतील अशी एक आशा आहे. आता आमचा हा लाखो लोक ATM न्यूज चॅनल बघत असतात. ATM न्यू वर्ल्ड हा चॅनल लाखो लोक बघत असतात. तर या चॅनलला अनेक लोकांनी सबस्क्राईब केलं. आपण पण आता हे सबस्क्राईब व शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि त्यांना देखील यामधून या माध्यमामधून माहीत होईल की खरा लोकप्रतिनिधी कोण आणि सत्तेसाठी झटणारा लोकप्रतिनिधी कोण हे त्यांना समजू शकेल. तर या ATM न्यू वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण खूप लोक हा चॅनल पाहत आहेत. आता महाराष्ट्रामध्ये हा प्रसिद्ध चॅनल होत चाललेला आहे. तर सबस्क्राईब करा आणि एक आपला मतदारसंघाचा विकास करण्यासाठी खासदारांशी संबंध ठेवून त्यांच्याकडून विविध योजनांचा लाभ घ्या. या पद्धतीने आपापले जीवन व्यतीत करा.